बघा फ्रेंड्स, तर आम्ही इथं समृद्धी महामार्गावर थांबलेलो आहे. आम्ही गाडीत बसून खूप कंटाळलो. आम्ही आता रेस घेतली आणि आमचं आता फोटो सेक्शन चालू आहे. आणि मोबाईल स्टँडला लावला आणि आम्ही आता फोटो सेक्शन करतोय तिथे. तर आपण दाखवूया यांचा फोटो सेक्शन कसं चालू आहे. खूप सुंदर व्ह्यू आहे रात्रीचा. इकडे ब्रिज आहे, ह्या ब्रिज वरून आता आम्ही तिकडे जाणार आहोत. तर फ्रेंड्स, आम्ही आता पोहोचणारच आहे 5 मिनिटात मंदिरात. पण इतकी गर्दी आहे कारण श्रावण महिना चालू आहे. तर वहिनीला विचारू आपण कसं वाटते गर्दी दर्शन घेताना. अजून पोहोचलो नाही, पण आमचं आता फायनली बघू आता कसं होतंय. VIP दर्शन घेण्याचा प्लॅन चालू आहे. हाय फ्रेंड्स, तर हे बघा आमची तयारी झाली आहे. आता आम्ही निघालोय उज्जैन. अजून मी खायला घेत नाही. खूप मजा येणार आहे. उज्जैनची ट्रिप आहे आमची. खूप चांगलं वाटतंय. एवढं सगळं खायला घेतलंय. वांग्याची भाजी आहे, चपात्या आहेत, भाजी कुठली तरी, अजून बटाट्याची भाजी आहे, सगळं आहे. खूप मजा येणार आहे गाईज. आज आम्ही ना फुल ब्लॉग तुम्ही बघा, खूप मजा येईल. सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती बोल, हर हर महादेव. चला उज्जैन, चला. नमस्कार मंडळी, तर आता आम्ही चाललोय उज्जैनला. हार्दिक आणि ऋषभ आणि ओम मागे बसलेत, त्यांना आमच्या सोबत बसलीये. हे आमचे हजबंड आहेत. हर हर महादेव. काय चाललंय तुमचं? कसं वाटतंय तुम्हाला? उज्जैनला चालले तुम्ही? मजा येते तुम्हाला? गणपती बाप्पा काय मस्ती चालली रे तुमची? नाही, काही नाही. मजा येते गाईस. हार्दिकने तर मस्त गॉगल लावलाय. भारी वाटते गाईस एकदम. किती भारी वाटते ना वातावरण, जेवढं सुंदर आहे ना. पावसाळ्यात कुठं पण जायचं म्हणलं का वातावरण छानच असतं, आहे का नाही? फ्रेश वाटतं, फ्रेश. ग्रीनरी ग्रीनरी छानच वाटतंय. बघा फ्रेंड्स, तर आम्ही इथं समृद्धी महामार्गावर थांबलेलो आहे. आम्ही गाडीत बसून खूप कंटाळलो. आम्ही आता रेस घेतली आणि आमचं आता फोटो सेक्शन चालू आहे. आणि मोबाईल स्टँडला लावला आणि आम्ही आता फोटो सेक्शन करतोय तिथे. तर आपण दाखवूया यांचा फोटो सेक्शन कसं चालू आहे. तर हे बघा गाईज, यांचं इथं फोटो सेक्शन चालू आहे. यांनी स्टँड लावले इथे. दाखवते कसं फोटो चालू आहे. त्यांची मस्ती चालू आहे सर्वांची.
बस झाला आता जेवायचं आपल्याला. कशाला काय खाताय? फ्रेंड्स आता आम्ही जेवायला उतरलोय. रात्रीचे किती वाजले त्यांना? 10:30 वाजले. 10:30 वाजले. भूक लागली आहे. हो, उद्या परत उपवास आहे गोकुळाष्टमीचा. तो आजच आम्हाला जेवण घ्यायचंय. 12च्या आत आम्हाला जेवण घ्यायचंय. तर हे बघा आम्ही आता ह्या हॉटेलमध्ये व्हिजिट दिलेलं आहे. बघू आता जेवण कसं आतमध्ये गेल्यावरच आम्हाला समजेल. आम्ही चला आतमध्ये गेल्यावर भेटू, जेवण दाखवतो काय काय. जेवण दाखवू. हे बघा हॉटेलचा व्ह्यू किती छान येतं. पोरांना दाखवू दे ना. पोरांनी बाई लगेच हात धुतले. लईच घाई बाबा. भूक लागली? हा का. हे बघा आमचं घरचं जेवण आहे. आता आम्ही मागवलेलं आहे. आल्यानंतर ते खाऊ, पण तोपर्यंत आम्ही याची सुरुवात करतोय कारण खूप भूक लागली आम्हाला. इकडे सुरुवात केली आहे यांनी. हे बघा फ्रेंड्स, आम्ही रात्री ही रूम बुक केली होती. तर आम्ही इथे आलो होतो कारण खूप असं झोप आल्यासारखं झालं होतं. मग जरा वेळ आम्ही झोपायसाठी ही रूम घेतली. तर तुम्हाला रूमचं पण तर गाईज ही आमची रूम आहे. गाईज एसी आहे. गाईज फॅन आहे. इथं बाल्कनी आहे. गाईज टीव्ही आहे. तयारी झाली, पूर्ण तयारी झाली आमची. आता डायरेक्ट उज्जैन. तिथून 90 किलोमीटर उज्जैन. 2 तास. 2 तास. काही जो बेड होता मध्य प्रदेश. खाऊन सांग कसं पेरू होता आपल्या घरचाच पीठ. गोड आहे. पेरू गोड आहे का? अर्धू आम्ही चाललो आता ओंकेश्वराच्या दर्शनाला. ओंकेश्वराचं मंदिर पण एक 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. तर भरपूर ट्रॅफिक लागले, म्हणजे खूप ट्रॅफिक. आम्ही गाडी चालत आलो. आमची गाडी मागे आहे तर आम्ही चालत चाललोय. तुम्हाला दाखवतो आमचं ट्रॅफिक किती आहे. आमच्या रस्त्याने ट्रॅफिक आहे खूप. बघा फ्रेंड्स किती ट्रॅफिक आहे. रस्त्याने फुल ट्रॅफिक आहे. तर आमची सर्व मुलं पण चालत चाललेत. कसं वाटतं चालत जाताना? खूप छान, एकदम छान. चालत जाण्याचा एक्सपिरियन्स काय बोलतात ना, वेगळाच आहे तो. देवाला जायचं म्हटलं की काही त्रास होत नाही. खूप जास्त ट्रॅफिक आहे फ्रेंड्स. आमची गाडी मागे आहे, येईलच थोड्या वेळाने. जशी गाडी आली की आम्ही गाडीमध्ये बसू. पण आता सध्या चालतच चाललोय. तर बघा आता मंदिरात पोहोचल्यानंतर तुम्हाला दाखवतो सर्व. हे
बघा सर्व आता रिक्षाने चाललोय आम्ही, कारण आमची गाडी काही तिथे मंदिरापर्यंत जाणार नाहीये. ए नीट बसा, ओम नीट बसा. 100 रुपयात आम्ही रिक्षा ठरवली आहे. आलो आलो. हे बघा फ्रेंड्स, तिथं मंदिर आहे तिकडे. हे बघा झूम करून दाखवते तुम्हाला. आणि ह्या नदीतून पार करायचं असतं. आता आमचं काय होतंय काय माहिती, तर बघू. पुढे गेल्यावर दाखवते तुम्हाला मंदिरात. फ्रेंड्स, हे मंदिर आहे ओंकारेश्वराचं. तर आम्हाला आता तिथे जायचंय. खूप सुंदर व्ह्यू आहे रात्रीचा. तर फ्रेंड्स, आम्ही आता पोहोचणारच आहे 5 मिनिटात मंदिरात. पण इतकी गर्दी आहे कारण श्रावण महिना चालू आहे. तर वहिनीला विचारू आपण कसं वाटते गर्दी दर्शन घेताना. तर अजून पोहोचलो नाही, पण आमचं आता फायनली बघू आता कसं होतंय. VIP दर्शन घेण्याचा प्लॅन चालू आहे. वहिनी कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. श्रावण महिन्यात ओंकारेश्वरचं दर्शन घेण्याचा योग आम्हाला आला. खूप म्हणजे खूप छान वाटतंय. पण आता काय माहिती आपलं दर्शन होतंय की नाही. होईल दर्शन. तर आपण म्हणजे नक्कीच होईल दर्शन. दर्शन करायचंच आहे आपल्याला. अजून उज्जैनला पण जायचंय. पण जायचं. इथलं दर्शन झालं की पुढे आम्ही उज्जैनला जाणार आहोत. छान वाटतंय. इच्छा होती. हाय फ्रेंड्स, तर आम्ही लागलो आहे लाईनला. हे बघा खूप गर्दी आहे. तरी पण सगळे म्हणतात 2 तासामध्ये दर्शन होणार आहे. आम्ही दर्शन घेणारच आहोत. हे बघा फ्रेंड्स, गर्दी किती आहे. फायनली मी आता मंदिराजवळ पोहोचलेलो आहे. आम्हाला 2 तास लागले दर्शनाला, पण फायनली नाही पोहोचलोय. दर्शन नाही, आपल्याला रांगेला लागायला 2 तास लागले. आता आपल्याला होईलच. 5 ते 10 मिनिटं लागतात. आमचं दर्शन होईल फायनली. खूप मजा येते. आम्ही
जे समोरून काढताय ना तो नाही. तर फ्रेंड्स आता आमचं फायनली दर्शन झालंय. वेळ लागला खूप, 2 तास आम्ही लाईनला होतो, पण काहीच वाटलं नाही आम्हाला. थोडस दमलो, पण काय नाही, फायनली देवापर्यंत पोहोचलो ना, दर्शन त्याच्यामुळे झाल्यावर दमलेलं आमचं सर्व शीन निघून गेला आणि प्रसन्न वाटलं आम्हाला. देवाच्या मानत होतो आम्ही देवापर्यंत पोहोचलो. तर यांना विचारलं, हार्दुला यांना कसं वाटलं? कसं वाटलं आता तुला? मित्रांनो खूप छान वाटलं, कारण की ना आम्ही खूप म्हणजे दमलेलो, आम्हाला हे वाटत होतं. पण होतं की दर्शन भेटेल म्हणून, कारण खूप उशीर झाला. ऋषभ तुला कसं वाटतं? गाईस आम्हाला होप्सच नव्हते की आमचं दर्शन होईल, कारण की खूप लेट पण झालं आणि गर्दी पण खूप होती, पण फायनली आमचं दर्शन झालं. खूप प्रसन्न वाटतं, भारी वाटलं गाईस. काहीच देवाच्या मनात होता म्हणून आमचं दर्शन झालंय आज. 2 तासात आमचं फक्त दर्शन झालं. 2 तासात, बाकीच्यांचं 5-5 तास लागले, पण आमचं 2 तासात दर्शन झालं. हो, पटकन गेलं. खरंच खूप छान वाटलं आणि एवढं छान वातावरण आहे ना, सिरियसली खूप छान वाटलं. तर आता आपला हा ब्लॉग इथेच एंड करूया. याच्यातच कंटिन्यू आम्ही करू उज्जैनचा ब्लॉग किंवा Next vlog मध्ये ब्लॉग मध्ये. उज्जैनचा तर vlog आपला येईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या व्हिडिओ